उसके बाद इतना कुशल है नहीं। 14, 16, 18, 20, 20 जब तो ये रहा स्टाईल मध्ये असेल, शेप मध्ये स्टाईल नाही होते. शेप मध्ये स्टाईल मध्ये असेल. कलर चेंज करायचं ना तुला? हा, कलरला शेप मध्ये वर जनरलला लागून वर आहे बघ शेप. जनरल शेप हा स्टाईल मध्ये असेल. येस. insert image. तरीके से इन्होंने अपनी गाड़ी चलाई. दोन्ही एकच इमेज आहेत रे, वेगवेगळी इमेज घे ना. त्याला क्रॉप करून आपण करू शकतो का त्याच्यात? तुझ्या इथे क्रॉपचा ऑप्शन नाही आहे. तुला क्रॉप कर आणि पुरुष वेगळा घे, स्त्री वेगळा घे. तो आता एकच झाला ना, एकच ऍड होईल त्याला. ऍड होईल. ठीक आहे, आपण सेशन झाल्यावर ह्याला हे करूया. सेशन स्टॉप करू सध्या. हो चालेल. ठीक आहे. तर डॅशबोर्ड तुम्ही बनवला असेल, ट्राय करत असाल, प्रॅक्टिस करत असाल असं कन्सिडर करतोय मी. आणि पुढे आपण कंटिन्यू करत आहे पॉईंट 11ला. ठीक आहे, पॉईंट 10 नंबर 1 राहिलेला आहे, तो AI चा पार्ट आहे. जेव्हा आपण हा पब्लिशचा पॉईंट पाहू त्यानंतर आपण पॉईंट 10 मध्ये जेवढे पॉईंट्स आहेत ते कव्हर करू. पॉईंट 11 मध्ये पहा, पब्लिश डॅशबोर्ड. डॅशबोर्ड पब्लिश करायचा आहे आपल्याला. आता फॉर एक्झाम्पल हे सर्व पॉईंट्स वर्कस्पेस, डॅशबोर्ड, पिन टू लाईव्ह. आता ह्याचं थोडं नाव बदललेलं आहे, पिन टू डॅशबोर्ड झालेलं आहे. ठीक आहे, पॉवर BI हा मंथली अपडेट होत असतो, त्यामुळे थोडं तुम्हाला अपडेटेड राहावं लागेल. हा पिन टू लाईव्हचा आता पिन टू डॅशबोर्ड झालेला आहे. कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब आणि एक्सपोर्ट रिपोर्ट. तर हे एकूण जे 6 ते 7 पॉईंट आहेत हे आपण गो थ्रू करायचं आजच्या सेशनमध्ये. तर बघा, एक डॅशबोर्ड मी क्रिएट केलेला आहे. हा डॅशबोर्ड आपण क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, आता हा डॅशबोर्ड मला काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. कारण की हा डॅशबोर्ड आहे ना, तो सध्या तर तुमच्या PC मध्ये किंवा माझ्या PC मध्ये हे तुम्ही पाहू शकत नाही, किंवा तुम्ही क्रिएट केलेला डॅशबोर्ड मी पाहू शकत नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला लागतो पॉवर BI सर्व्हिस, म्हणजे एक सर्व्हर. ज्या सर्व्हरवर हा पॉवर BI डॅशबोर्ड मी अपलोड करू शकतो आणि जेणेकरून तुम्ही सुद्धा त्याला ऍक्सेस करू शकता. तिथून तुम्ही ऍक्सेस करू शकता, US मधून कोणी ऍक्सेस करू शकतं, सपोज दुबईमधून कोण ऍक्सेस करू शकतं, दिल्ली मुंबईमधून ऍक्सेस करू शकतं.
तर त्यासाठी लागेल आपल्याला पॉवर BI सर्व्हिस सर्व्हर लागेल आपल्याला अपलोड करण्यासाठी. तर हा तर पूर्ण डॅशबोर्ड डेस्कटॉपवर क्रिएटेड आहे. आता सध्या मी कोणालाही दाखवू शकत नाही. जर मला अपलोड करायचं असेल, अपलोड म्हणजेच पब्लिश, ठीक आहे, अपलोड म्हणजेच काय पब्लिश, मला हे डॅशबोर्ड काय करायचं आहे, पब्लिश करायचं आहे, जेणेकरून मी कोलॅबरेशनने वर्क करू शकतो, कोलॅबरेशनने चेक करू शकतो, मल्टिपल लोकांना शेअर करू शकतो, वॉच करू शकतो. ह्याच्यासाठी आपल्याला पब्लिश करायचं आहे. तर सिम्पली बघा, होम मध्येच असताना इथे पब्लिशचा एक ऑप्शन आहे, पब्लिश रिपोर्ट ऑनलाईन. ठीक आहे, पब्लिश रिपोर्ट ऑनलाईन द पॉवर BI सर्व्हिस. म्हणजे हा जो काही रिपोर्ट आहे तो ऑनलाईन आपल्याला शेअर करायचा, तरच आपण पाहू शकतो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही पब्लिशला क्लिक कराल, हा डॅशबोर्ड म्हणजे हा जेवढे तुमचे पेजेस आहेत हे सायमल्टेनियसली एकत्रच पब्लिश होतात बरं का. म्हणजे माझ्या ह्या पूर्ण पेजवर, म्हणजे हा जो PBIX फाईल आहे पॉवर BIची, त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 पेजेस आहेत. 6च्या 6 पेजेस सायमल्टेनियसली अपलोड होणार आहेत, पब्लिश होणार आहेत. पब्लिशवर क्लिक करा. ठीक आहे, सेव्ह करूया आपण, काही चेंजेस झाले असतील तर. हां, जेव्हा तुम्ही पब्लिशवर क्लिक कराल, ठीक आहे, सुरुवातीला तो विचारेल साइन इन. काय करेल, साइन इन अकाउंट असणं गरजेचं आहे, तो सुद्धा कॉर्पोरेट अकाउंट किंवा प्रोफेशनल अकाउंट, तो असणं गरजेचंच आहे, त्याशिवाय तुम्ही ऍक्सेस करू शकणार नाही. तर इथे बघा, मी माझ्या एका कॉर्पोरेट प्रोफेशनल अकाउंटने लॉग इन केलेलं आहे. सो मला इथं लॉग इनसाठी विचारत नाही, ऑलरेडी मी लॉग इन आहे याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही लॉग इन प्रोसेस कम्प्लीट कराल, लॉग इन प्रोसेस सिम्पली असते, ईमेल ID आणि पासवर्ड आणि व्हेरीफायसाठी OTP. हे साइनअपसाठी लागतं, साइन इनसाठी ओनली ID आणि ईमेल ID आणि पासवर्ड, ह्या 2 गोष्टी लागतात. कन्सिडर करा की आता आपण लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर जेव्हा तुम्ही पब्लिश कराल, पब्लिश केल्यानंतर इथे खाली 2 ऑप्शन आहेत माझ्या इथे. तुमच्याकडे एकच ऑप्शन येईल, माय वर्कस्पेस. हे मी एक्स्ट्रा क्रिएट केलेलं आहे. माय वर्कस्पेस म्हणजे एक फोल्डर आहे, ज्या फोल्डरमध्ये आपण हा डॅशबोर्ड स्टोअर करणार आहे. माझ्याकडे 2 फोल्डर आहेत, एक न्यू वर्कस्पेस मी स्वतः क्रिएट केलेला आहे आणि बाय डिफॉल्ट माय वर्कस्पेस वाला आहे. तर मी काय करेन, माय वर्कस्पेसमध्ये सिलेक्ट करेन. हां, आता हे काय म्हणता येईल, ऑलरेडी त्याच्यामध्ये काय आहे, डॅशबोर्ड अपलोड केलेला आहे, कारण की लास्ट बॅचला मी जेव्हा शिकवत होतो तेव्हा मी अपलोड केलेला आहे. तर आपण काय करूया, पब्लिश न्यू वर्कस्पेसमध्ये आपण पब्लिश करूया. जेव्हा तुम्ही पब्लिश कराल तेव्हा थोडा तो टाइम घेईल. ठीक आहे, सक्सेस पब्लिश झालेला आहे. आता तुम्ही काय करू शकता, ओपन HR डॅशबोर्ड, इथून काय करू शकता, डायरेक्टली ऍक्सेस करू शकता. क्लिक करा, पॉवर BI आपण आलेला आहे एक नवीन विंडो मध्ये, जिथे ऑनलाईन पॉवर BI सर्व्हिस म्हणजे एक वेबसाईट मध्ये आलेलो आपण. HTTPS पाहू शकता आपण, डेस्कटॉप मधून आता डायरेक्ट वेबसाईटवर आलेलो आहे. हा पॉवर BI हा डेस्कटॉप आहे, हा काय आहे, डेस्कटॉप आहे, जो सॉफ्टवेअर आहे. आता आपण आलेलो आहे कुठे, एका वेबसाईटवर आलेलो आहे, म्हणजे एक सर्व्हरवर आलेलो आहे, जेव्हा आपण पब्लिश केलेला आहे. ठीक आहे, आता पब्लिश ह्या गोष्टी आपण पब्लिश केलेल्या आहेत. इथे बघा, 0.9 HR R&D सेल्स पेज 1, हे सर्व आपले पेजेस आहेत. हे डॅशबोर्ड, हे नेम आपण दिलेलं आहे. मी काय करतो सध्या, डॅशबोर्ड हे जे नेम आहे ना, हे नेम चेंज करूया, जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. रिपोर्ट म्हणूया, मी रिपोर्ट म्हणेन. ठीक आहे, आता चेंजेस केले, पुन्हा पब्लिश करावं लागेल मला. सेव्ह, ओके, न्यू वर्कस्पेस, सिलेक्ट, रिप्लेस करूया. ठीक, तर हा माझा रिपोर्ट आहे आणि हे 0.9 HR असे माझे पेजेस आहेत. हा रिपोर्ट म्हणजे डॅशबोर्ड नाही. रिपोर्ट आणि डॅशबोर्ड मध्ये खूप अंतर आहे. हा डॅशबोर्ड नाही, हा आपण क्रिएट केलेला रिपोर्ट आहे. आता थोडी इन्फॉर्मेशन देतो, की जी विंडो आपण ओपन केलेली आहे नवीन, त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतो. आपल्याला मेनली लागणार आहे वर्कस्पेस.
सगळ्यात इम्पॉर्टंट काय वर्क स्पेस. हे होम वगैरे रिसेंट वगैरे जे यूज कराल ते रिसेंट वगैरे इथे शो होतं. सध्या तुमचे कोणकोणते फाईल्स आहेत म्हणजे होम जसं असतं आपलं डॅशबोर्ड त्या टाईपमध्ये हे रिसेंट आहेत. तर हे आपल्याला काही लागणार नाहीये. आपण डिरेक्टली जाणार आहे वर्कस्पेस. क्रिएट आहे, डिरेक्टली इथून क्रिएट सुद्धा करू शकता नवीन डॅशबोर्ड, पण ह्याच्यासाठी तुम्हाला लागतं सबस्क्रिप्शन. इथे बघा ट्रायल 59 डेज आहे. मी आज ट्रायल ऍक्टिव्ह केलेला आहे. 60 डेजचा ट्रायल असतो, फ्री ट्रायल. ठीक आहे, 60 डेजचा फ्री ट्रायल असतो. तर मी आज ऍक्टिव्ह केलेलं, तर राहिले माझे 59 डेज. हे चुकून झालेलं आहे, मी ऍक्टिव्ह करत नाही कधी, हे चुकून ऍक्टिव्ह झालेलं आहे माझ्याकडून. ठीक आहे, आपण जाऊया वर्कस्पेसमध्ये. तर वर्कस्पेसमध्ये बघा एक वर्कस्पेस माय वर्कस्पेस आहे आणि हा जो मी नवीन क्रिएट केलेला आहे. माय वर्कस्पेस म्हणजे हा एक फोल्डर आहे. मी ओपन केल्यानंतर बघा इथे एवढे फाईल मी अपलोड केलेले आहेत सध्या तरी. एवढे माझे फाईल्स आहेत. इथे तुम्ही हवं असेल तर अजून एक फोल्डर क्रिएट करून त्याच्यामध्ये तुम्ही डॅशबोर्ड सेव्ह करू शकता. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा हे जे साइन आहे हा तुमचा आहे रिपोर्ट. इथे दिसेल बघा टाईपमध्ये रिपोर्ट, म्हणजे तुम्ही आता पॉवर बीआय मधून जो पब्लिश केलेला आहे तो रिपोर्ट. डॅशबोर्ड अजून आपण क्रिएट केलेलं नाहीये. जेव्हा आपण डॅशबोर्ड क्रिएट करेन तेव्हा डॅशबोर्ड येईल. हा आहे सिमेंटिक मॉडेल, म्हणजे तुमचा डेटा. हा काय तुमचा डेटा, ज्या डेटामध्ये तुम्ही काय प्रोसेस केलेले आहे, चेंजेस केलेले आहेत, काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे, ॲज इट इज तो ॲज अ सिमेंटिक मॉडेल म्हणून इथे अपलोड झालेला आहे. ठीक आहे, ही जी साईन आहे हे डेटाची साईन आहे. हा तुमचा रिपोर्ट आहे आणि हा तुमचा डॅशबोर्ड आहे. अजून आपण डॅशबोर्ड क्रिएट केलेलं नाहीये. ठीक आहे, हा तुमचा वर्कस्पेस. नवीन वर्कस्पेस क्रिएट करायचं असेल तर न्यू वर्कस्पेसवर क्रिएट करा आणि बेसिक इन्फॉर्मेशन आहे फिल करा आणि अप्लाय करा. एक नवीन वर्कस्पेस क्रिएट होईल जर तुम्हाला हवं असेल तर. ह्याच्यासाठी प्रीमियम अकाउंट लागतं. आता ऑलरेडी ट्रायल चालू आहे त्याच्यामुळे इथे मला परमिशन आहे. ओके, ऑलरेडी दिलेलं आहे प्रीमियम कॅपॅसिटी सेटिंग. तर ह्यासाठी अकाउंट प्रीमियम प्रो अकाउंट असणं गरजेचं आहे. सर्व्हिस अकाउंट पे करावं लागेल तुम्हाला. त्यासाठी ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून मी इथे क्रिएट करू शकलेलो आहे. ओके, आता मी काय करेन, माझ्या नवीन वर्कस्पेसमध्ये न्यू वर्कस्पेसमध्ये मी इथे एंटर करेन. ठीक आहे, तर इथे बघा एक HR डॅशबोर्ड म्हणजे जो माझा रिपोर्ट आहे आणि हा जो सिमेंटिक मॉडेल आहे हा मॉडेल म्हणजे डेटा. ओके, जेव्हा मी या सिमेंटिक मॉडेलला पाहू तेव्हा इथे तुम्ही पाहू शकता HR अनालिटिक्सचा डेटा, एम्प्लॉय ID, एज ग्रुप, ॲट्रिशन, ह्या सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहेत. ह्याला काही डिस्टर्ब करायचं नाही कारण की ऑलरेडी आपण क्रिएट केलेलं आहे. हे रिसेंटली यूज आहेत. रिसेंटली यूज केलेले ऑप्शन्स इथे येतात. डायरेक्टली तुम्ही इथून सुद्धा ऍक्सेस करू शकता. मी वर्कस्पेसमध्ये जात आहे. न्यू वर्कस्पेस इथे आपण जो क्रिएट केलेला आहे HR डॅशबोर्ड आणि हा डेटा. तर मी रिपोर्ट ओपन करेन. हा माझा आहे सध्या रिपोर्ट. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता हे रिपोर्ट आहे आपला. सर्वांना समजलं इथपर्यंत? आतापर्यंत जेवढी इन्फॉर्मेशन दिली तिथपर्यंत सर्वांना समजलं का? यस सर. ओके, ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ओके, वर्कस्पेस, माय वर्कस्पेस आणि सपोज HR डॅशबोर्ड आहे आपला. एक मिनिट. हां, आता बघा तुम्ही जेव्हा इथे कर्सर नेता ठीक आहे तेव्हा इथे फिल्टर आणि 3 डॉटचा ऑप्शन येतो. फिल्टर आणि 3 डॉटचा तसा ऑप्शन तिथं सुद्धा यायला हवा. इथे पिनचा एक ऑप्शन येतो. कोणता? पिनचा ऑप्शन. ठीक आहे, तर पहा इथे कुठे होतो आपण इथे. ठीक आहे, जस्ट वेट करा. लास्ट टाइम पण असंच झालं होतं, लवकर येत नव्हतं पिनचा ऑप्शन.
हा मेन डॅशबोर्ड आहे, इथे काय इथे गरज नाही आपल्याला. ठीक आहे. लास्ट टाइम पण असं झालं होतं, काही ठिकाणी पिनचं ऑप्शन आला होता, काही ठिकाणी येत नव्हतं. ठीक आहे, आता मे बी इथं पण येण्याचे चान्सेस. ठीक आहे, आपण इथे येते ना ते इथे समजून घेऊ. इथे सर्व ठिकाणी पिनचं ऑप्शन यायला पाहिजे. जसं जसं तुम्ही कर्सर न्याल तिथे पिनचं ऑप्शन येतो. ठीक आहे, आता इथे बघा पिनचं ऑप्शन आलेलं आहे. तुम्ही जेव्हा याला सिलेक्ट कराल पिन व्हिज्युअलला, ठीक आहे, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे विचारतो आहे की पिन टू डॅशबोर्ड, म्हणजे तुम्हाला हा जो ग्राफ आहे तो डॅशबोर्डवर न्यायचा आहे का किंवा न्यायचा आहे. तर एक्झिस्टिंग डॅशबोर्डमध्ये न्यायचा की नवीन डॅशबोर्ड क्रिएट करायचा. ठीक आहे, तर मी एकदा कन्फर्म करतो की आपण नवीन वर्कस्पेसमध्येच आहे का. माय वर्कस्पेस, न्यू वर्कस्पेस. ठीक, तर बघा कुठल्या डॅशबोर्डमध्ये जायचं आहे. एक्झिस्टिंग असेल तर तिथे डॅशबोर्डचं नाव येईल. ठीक आहे, आणि न्यू क्रिएट करायचं असेल, ओके, काय मलाच प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, मे बी ते एक्झिस्टिंग डॅशबोर्ड नाही आहे कारण की आपला वर्कस्पेस हा नवीन आहे, त्याच्यामुळे ते डॅशबोर्ड नाहीच आहे. तर न्यू डॅशबोर्डमध्ये मी ते क्रिएट करतो डेमो डॅशबोर्ड. डेमो डॅशबोर्ड, ठीक आहे, डेमो डॅशबोर्डमध्ये मी पिन करेन आणि गो टू डॅशबोर्ड. तर बघा इथे एक नवीन विंडो ओपन झालेली आहे, डेमो डॅशबोर्ड, आणि ह्याच्यामध्ये हा तुमचा डॅशबोर्ड आलेला आहे. हा ग्राफ इथे आलेला आहे. तर तुमचा रिपोर्ट वेगळा, हा डॅशबोर्ड वेगळा. तर आपण अजून काही ग्राफ डॅशबोर्डवर घेऊया. हा HR, हा सेल्स आहे, हा सुद्धा आपण पिन करूया. एक्झिस्टिंग डॅशबोर्ड, एक मिनिट, आपण दुसऱ्या वर्कस्पेसमध्ये आलेलो आहे मे बी. येस, माय वर्कस्पेस, वर्कस्पेस, न्यू वर्कस्पेस, HR डॅशबोर्ड, सेल्स, पिन, डेमो डॅशबोर्ड. ठीक आहे, एक्झिस्टिंग आहे, पिन करूया आपण. परत गो टू डॅशबोर्डमध्ये आपण जाऊन पाहूया. तर इथे ग्राफ आलेला आहे. आपण हे ग्राफ परत आपण हा HR डॅशबोर्ड तोच आहे का आपला. ठीक आहे, R&D झाला. HR हा सुद्धा ग्राफ आपण काय करूया, पिन करूया. परत आपण दुसऱ्या डॅशबोर्डमध्ये आलो. ठीक आहे, इथे रिकमेंडेशन येतं, आपण चुकून त्याच डॅशबोर्डमध्ये परत जातोय. आपला मे बी हा याच्या डॅशबोर्ड इथे खाली आहे, कारण की इथे जर सजेशन पाहिली तर आपला डेमो डॅशबोर्ड येत नाही. ह्याच्यावर मला समजतं की आपण दुसऱ्या वर्कस्पेसमध्ये आहे. दोन्ही नाव सेम झाल्यामुळे काय झालेलं आहे, तो प्रॉब्लेम झालेला आहे. ठीक आहे, परत आपण याच्या डॅशबोर्डमध्ये जाऊया. हा घ्यायचा ना आपण पाय चार्ट, डेमो डॅशबोर्ड, पिन, गो टू डॅशबोर्ड. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रत्येक ग्राफ तुम्ही रिपोर्टमधून डॅशबोर्डमध्ये घेऊ शकता. ठीक आहे, रिपोर्टवरून डॅशबोर्डमध्ये घेऊ शकता. फक्त आता इथेच ऑप्शन येत नाहीये, हे बघून घेईन मी काय प्रॉब्लेम आहे. आपण ट्राय करूया एकदा, तो येतो का. माय वर्कस्पेसमध्ये तर ट्राय करू आता. सॅम्पल डॅशबोर्ड, हा बघा इथे जसा जो पिनचा ऑप्शन येतो ना, तसा तिथं पिनचा ऑप्शन येतो. तुम्ही कर्सर नेला नाही तर पिनचा ऑप्शन येतो.
हे पिनचं ऑप्शन यायला पाहिजे तिथे. ठीक आहे, तुम्ही तो पिन केला की तो विचारेल कोणत्या डॅशबोर्डमध्ये जायचं आहे, मेन डॅशबोर्डमध्ये जायचं आहे की कोणत्या डॅशबोर्डमध्ये जायचं आहे. तुम्ही पिन म्हटलात, गो टू डॅशबोर्ड, तो तिथे काय करेल, तुम्हाला इथे डॅशबोर्ड इथे घेऊन येईल. बघा हा आपण केला होता. तर असा ऑप्शन आपल्या डॅशबोर्डमध्ये यायला हवा, तो येत नाहीये, तर पाहून घेऊ आपण न्यू वर्कस्पेसमध्ये. आता डॅशबोर्डचा ड्रॉबॅक काय आहे पहा इथे. याच्या डॅशबोर्ड, ठीक आहे, आपल्याकडे ऑप्शन येत नाहीये, चेंज करा. तर डॅशबोर्डचा ड्रॉबॅक काय आहे, जेव्हा तुम्ही डॅशबोर्ड क्रिएट केलेला आहे, ओके, हा माझा डेमो डॅशबोर्ड आहे, डेमो डॅशबोर्ड. इथे बघा मी इथे साईडला क्लिक करतोय, साईडला क्लिक केल्यानंतर ओरिजिनलकडे जातोय. कारण की आपल्याला काय हवं आहे, मी जर R&D मध्ये क्लिक करत असेल तर सायमल्टेनियसली हे सुद्धा चेंजेस व्हायला पाहिजेत करस्पॉन्डिंग. पण मी जेव्हा ह्याच्यावर क्लिक करतो तो ओरिजिनल जिथे प्लेस आहे ना तिथे तो काय करतो, रिडायरेक्ट करतोय. ज्या पद्धतीने आपण रिपोर्टमध्ये पाहतोय की आपण इथे क्लिक केल्यानंतर चेंजेस होतात, इथे क्लिक केल्यानंतर चेंजेस होतात, हे डॅशबोर्डमध्ये होत नाही. डॅशबोर्डमध्ये काय होतं, डायरेक्टली तुम्ही कोणत्याही ग्राफवर क्लिक केला तर तो काय करतो, ओरिजिनल त्याच्या जागेवर रिडायरेक्ट करतो. तर हा एक ड्रॉबॅक आहे डॅशबोर्डचा. तर ह्याच्यासाठी एक सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे, पूर्ण आपला जो रिपोर्ट आहे ना, तो पूर्ण रिपोर्ट आपण काय करायचं आहे, ऍज इट इज डॅशबोर्डला अपलोड करू शकतो. तर कोणत्या पद्धतीने करायचं आहे बघा, हा माझा याचा डॅशबोर्ड आहे, हा रिपोर्ट आहे. तर इथे बघा पिन टू डॅशबोर्ड असेल, इथे पिन टू लाईव्ह होतं, आता पिन टू डॅशबोर्ड झालेला. पिन टू लाईव्ह कुठे गेलेलं काय माहिती. ओके, पिन टू डॅशबोर्ड आपण काय करूया, ह्याच डेमो डॅशबोर्ड मध्ये पिन लाईव्ह करूया. ओके, आहे पिन लाईव्ह इथं आलेला, पिन लाईव्ह. ओके, आणि गो टू डॅशबोर्ड. तर बघा हा पूर्ण डॅशबोर्ड काय आपण रिपोर्ट काय केलेला आहे, ऍज अ डॅशबोर्ड म्हणून इथं अपलोड केलेला आहे. ओके, तर ह्याचा बेनिफिट काय आहे, तुम्ही आता ह्याच्यामध्ये जे चेंजेस कराल ते ऍज इट इज रिपोर्ट सारखा चेंज होईल. तुम्ही हे जर 1 to 1 अशा पद्धतीने पिन करून जर डॅशबोर्डवर अप्लाय केलात तर ह्याच्यातले जे रिलेशन आहेत हे रिलेशन चेंजेस होणार नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही डॅशबोर्ड क्रिएट कराल किंवा एक रिपोर्ट क्रिएट कराल, सॉरी डॅशबोर्ड नाही रिपोर्ट क्रिएट कराल, तेव्हा डिरेक्टली काय करा, पूर्णच्या पूर्ण रिपोर्ट. आता हा पिन टू डॅशबोर्ड आहे, तर मी काय करेन, एक नवीन डॅशबोर्ड क्रिएट करेन. तर ह्याला मी नाव देतो याच्या डॅशबोर्ड लाईव्ह सुरुवातीला म्हणतो, म्हणजे आपल्याला थोडं जास्त लगेच लाईव्ह HR डॅशबोर्ड. तर एक नवीन मी क्रिएट केलेला आहे पिन टू लाईव्ह. ओके, गो टू डॅशबोर्ड. तर हा जो डॅशबोर्ड आहे हा मी आता डायरेक्टली पूर्ण रिपोर्ट काय केलेला आहे, ऍज अ डॅशबोर्ड मध्ये कन्वर्ट केलेला आहे. आता काय होईल, तुम्ही जसे चेंजेस कराल ते ऑटोमॅटिकली सगळे चेंजेस त्याच्यामध्ये परफॉर्म होतील. पण 1 to 1 जर तुम्ही करायला लागलात तर त्याच्यामध्ये आता मी ज्या पद्धतीने दाखवलं होतं त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहेत. ओके, प्रॉब्लेम येतात. तर तुम्हाला काय करायचं, सिंपल पब्लिश केल्यानंतर जो डॅशबोर्ड आहे तुमचा ऍज इट इज तुम्हाला काय करायचं आहे, डिरेक्टली पिन टू लाईव्ह करायचं आहे पूर्ण. इथे ऑप्शन असेल 3 डॉट, इथे नसेल. हा डॅशबोर्ड आहे. तुम्ही जेव्हा याच्या डॅशबोर्ड रिपोर्टमध्ये जाल, रिपोर्टचा साईन असा आहे, ठीक आहे, तेव्हा इथे बघा डिरेक्टली पिन टू डॅशबोर्ड. अशा पद्धतीने तुम्ही पिन टू डॅशबोर्ड करा. ठीक आहे, मग आता तुमचा एक सिंपल प्रश्न असेल की रिपोर्टच आपल्याला डॅशबोर्डमध्ये न्यायचा आहे, तर आपण रिपोर्टच का शेअर करू शकत नाही किंवा रिपोर्टच आपण हे करू शकत नाही का. ओके, तो जेन्युइन क्वेश्चन आहे. पण पॉवर BI मध्ये असा सीन नाहीये की रिपोर्ट तुम्ही शेअर करू शकता पण डिरेक्टली ॲटो चेंजेस त्याच्यामध्ये होत नाहीत. डेटा कनेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये डायरेक्टली रिपोर्टला तुम्ही करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला डॅशबोर्डच करावा लागेल. ठीक आहे, डायरेक्ट जर डेटा कनेक्टिव्हिटी करायचं असेल तर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये जावं लागेल. आणि डॅशबोर्ड असा आहे की तुम्ही सिलेक्टेड ग्राफ सुद्धा फक्त डॅशबोर्डमध्ये शो करून तो कोणालाही दाखवू शकता. आता तुम्ही मल्टिपल ग्राफ्स काढले, तुम्हाला हे पूर्ण शेअर करायचं नसेल कोणाला, तर सिलेक्टेड ग्राफच तुम्ही काय करू शकता, डॅशबोर्डवर अपलोड करू शकता आणि कोणालाही शेअर करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा जो काही रिपोर्ट आहे डॅशबोर्डमध्ये आपण कन्वर्ट करतो डिरेक्टली ऍज इट इज. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. आता ह्याच्यामध्ये बघा, जर तुम्हाला कोणाला हा डॅशबोर्ड शेअर करायचा असेल, आता हे फक्त तुम्ही पाहताय.
ठीक आहे. हे आता काय करतात तुम्ही पाहताय. आता बघा मी काय करेन, ते क्लोज करेन, हे क्लोज करेन. आता इथून तुम्हाला पॉवर बीआयच्या त्या डॅशबोर्डवर जायचं आहे. परत पब्लिश करायचं आहे का? ऑब्विसली नॉट. पब्लिश करायची गरज नाही. डायरेक्टली वेबसाईटवर जाणे, app.powerbi सर्च केला की तुम्ही पॉवर बीआयच्या सर्व्हिसवर जाल, त्या वेबवर. ठीक आहे. आता इथे आपण सर्च करूया. ठीक आहे. मी इथे सर्च करतो, app.powerbi.com आहे इथे, इंटर. साइन इन, जे काही तुमचे क्रेडेन्शियल असेल साइन इन करा. मी परत माझ्या डॅशबोर्ड जो काही पब्लिक सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसवर इथं आलेलो आहे. इथून सुद्धा तुम्ही ऍक्सेस करू शकता. म्हणजे परत तुम्हाला डॅशबोर्ड डेस्कटॉप ओपन करायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही कुठल्याही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेलात तर तुम्ही हा डॅशबोर्ड आता ऍक्सेस करू शकता डायरेक्टली इंटरनेटवर लॉग इन करून. ठीक आहे. जो माझा वर्कस्पेस होता, ओके, न्यू वर्कस्पेस, ओके, ह्याच्यामध्ये जो लाईव्ह HR डॅशबोर्ड आहे तो इथं सध्या अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला हाच लॅपटॉप, तुमचा ओन लॅपटॉप कॅरी करायची गरज नाहीये. ठीक आहे. तुम्ही कुठूनही आता त्याला ऍक्सेस करू शकता. मोबाईलवर ऍक्सेस करायचं असेल तर परत रिपीट करतो ना, ती आता सांगितलं. ठीक आहे. मी ह्याला परत क्लोज करतो. हा लाईव्ह आहे, हा माझा डॅशबोर्ड आहे. ठीक आहे. हा डॅशबोर्ड जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या जवळ हा पीसी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही डेस्कटॉप व्हर्जन बनवलेला आहे. आता तुम्ही पब्लिश केलेला आहे, तर पब्लिश केलेल्या डॅशबोर्ड ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला परत पब्लिश करायची गरज नाही. तर त्यासाठी एक वेबसाईट आहे. कोणती वेबसाईट आहे? पॉवर बीआयची वेबसाईट आहे. ओके, app.powerbi.com. इंटर करा. इंटर केल्यानंतर लॉग इन क्रेडेन्शियल विचारेल. जे काही तुम्ही लॉग इन क्रेडेन्शियल पब्लिश करताना दिले होते तेच लॉग इन क्रेडेन्शियल इथे तुम्ही देऊ शकता आणि हे तुम्ही तुमचा पब्लिश केलेला डॅशबोर्ड ऍक्सेस करू शकता. इथे बघा वर्कस्पेस मी स्वतः क्रिएट केलेला न्यू वर्कस्पेस आहे. ह्याच्यामध्ये मल्टिपल डॅशबोर्ड्स आहेत, जसं की लाईव्ह HR डेटा. तर मी कुठून हे आता हे जर क्रेडेन्शियल मी तुम्हाला दिले तर हे तुम्ही सुद्धा ऍक्सेस करू शकता. लॉग इन ID पासवर्ड दिलं तर हा माझा डॅशबोर्ड आहे. एक गुगल ड्राईव्ह सारखा कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये काही अपलोड केलेलं आहे मी, जे तुम्ही पाहू शकता जर मी तुम्हाला ID क्रेडेन्शियल दिले तर. जर मला हा स्पेसिफिक कोणाला शेअर करायचा असेल तर इथे ऑप्शन आहे शेअर. ठीक आहे. ईमेल ID एंटर करा आणि ऍक्सेस द्या. ठीक आहे. डायरेक्टली सिंपल बेसिक आहे. ज्या पद्धतीने आपण शेअर वगैरे करतो त्या पद्धतीनेच ईमेल आयडीला तुम्ही काय करू शकता, ऍक्सेस देऊ शकता. डायरेक्टली इथे शेअरचा ऑप्शन आहे. बघा, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. मी जर तुम्हाला हा डेटा पाहिला तर इथे बघा कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब. वर्कस्पेस झालेला आहे, डॅशबोर्ड झालेला आहे, पिन टू लाईव्ह झालेला आहे, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब ह्या 3 गोष्टी आता आपण पाहतोय. शेअर तर तुम्हाला समजलेलं आहे. इथे ईमेल ID पास करा आणि त्यांना ऍक्सेस द्या. ज्यांना ऍक्सेस द्यायचा आहे तुम्हाला. कमेंट काय, ज्यांना ज्यांना तुम्ही ऍक्सेस दिलेला आहे ते तुमच्या डॅशबोर्ड बद्दल कमेंट करू शकतात. जसं की मला इथे हाय करायचं आहे, मी हाय करेन. आता मी ओन स्वतः आहे त्यामुळं इथे मला दिसणार आहे. जर कोणी अजून कोणी चॅट करायचं असेल, ज्यांना ज्यांना ऍक्सेस दिलेला आहे ते इथे चॅटिंग करू शकतात, म्हणजे कमेंट करू शकतात. म्हणजे एक चॅटिंग टाईपमध्ये, कमेंट म्हणजे चॅटिंग. ओके, जसं युट्यूबच्या व्हिडिओ खाली कमेंट असतात त्या पद्धतीने. सबस्क्राईब टू डॅशबोर्ड हा जो कन्सेप्ट आहे तो युट्यूब सारखा सबस्क्राईब नाही आहे. हा सबस्क्राईब वेगळा आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं की तुम्हाला सपोज एव्हरी वीक फ्रायडेला हा जो काही डॅशबोर्ड आहे तुम्हाला मॅनेजरला शो करायचा किंवा सेंड करायचा. फ्रायडेला इव्हिनिंगला 5 वाजता किंवा 6 वाजता, आणि हे एव्हरी वीक करायचं. आणि हे जर तुम्हाला ऑटोमेट करायचं असेल किंवा एव्हरी डे तुम्हाला शेअर करायचं आहे मॅनेजरला चेक करण्यासाठी, तो नंतर कमेंट करेल, भरपूर गोष्टी चेंजेस होतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर एव्हरी डे शेअर करायचं असेल तर त्याला ऑटोमॅटिक शेअर ऑटोमॅटिक शेअर शेड्यूल करण्यासाठी इथे सबस्क्राईबचा बटन आहे. ठीक आहे. जे तुम्ही काही सेंड करणार आहे रिपीट ते शेड्यूल करण्यासाठी इथे सबस्क्राईबचं बटन आहे. तर इथं बघा क्रिएट सबस्क्रिप्शन, हा माझा डॅशबोर्ड आहे. ठीक आहे.
इथे कोणाला शेअर करायचं आहे. आता मी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एकच आहे, त्याच्यामुळे माझं एकच नाव आलेलं आहे. ते कोणत्या डेटला स्टार्ट करायचं आहे, कुठे एंड करायचं आहे, डेली करायचं आहे, वीकली, आवरली, मंथली शेअर करायचं आहे आणि कोणत्या टाइमला करायचं आहे आणि टाइम झोन काय. आता ह्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे प्रीमियम अकाउंट असणं गरजेचं आहे. ते प्रीमियम अकाउंट असेल तरच तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये कोणीही नाहीये. जेव्हा तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये वर्किंग करता तेव्हा ते ऑटोमॅटिक सजेस्ट करतो ते डोमेन नेम. आता माझ्याकडे एकच ईमेल आय डी आहे, त्याच्यामुळे मला एकच आहे. इथे तुम्ही ईमेल आय डी पास करा आणि इथे सेव्ह करून तुम्ही काय करू शकता, शेड्यूल करू शकता, जेणेकरून त्या टायमिंगला एव्हरी डे, एव्हरी वीक, एव्हरी मंथ, वॉट एव्हर तो डॅशबोर्ड जो काही चेंज असेल किंवा अपडेट असेल तो डॅशबोर्ड ऑटोमॅटिकली शेअर विथ स्पेसिफिक पर्सन. हा आहे सबस्क्रिप्शनचा सीन. तर हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. सगळ्यात डिस्कार्ड करतो मी. शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा काय आहे. नेक्स्ट पॉइंट आहे एक्सपोर्ट रिपोर्ट. जेव्हा तुम्ही डॅशबोर्ड पब्लिश कराल, डॅशबोर्ड रिपोर्ट नाही, रिपोर्ट मधून डायरेक्टली जेव्हा तुम्ही डॅशबोर्डला पिन कराल, हा काय आहे, वर्कस्पेस, न्यू, हा याचा डॅशबोर्ड इथे आहे का, एक मिनिट बघू द्या. सॉरी, जेव्हा तुम्ही रिपोर्ट पब्लिश कराल, डॅशबोर्डने रिपोर्ट पब्लिश कराल, तेव्हा तिथे एक्सपोर्टचा एक ऑप्शन येईल. तुम्ही डायरेक्टली हे सर्व पेजेस पीपीटी मध्ये डाउनलोड करू शकता. हा फर्स्ट पेज पहिल्या पीपीटी पेजवर, सेकंड पेज सेकंड पीपीटी पेजवर, थर्ड पेजवर हा येईल, फोर्थ पेजवर हा येईल, फिफ्थ आणि 6 पेजेस. ठीक आहे, असे 6 पेजेस तुमचे क्रिएट होतील आणि पीपीटी तुमच्याकडे येईल. आणि फर्स्ट पेज आहे तो थोडा इंटेलिजन्स आहे, तो तुमच्या सगळ्यांच्या पेजवर कन्सिडर करून एक टायटल देतो आणि तो एक फर्स्ट पेज असतो. रिपोर्ट हा तुमचा सेकंड पेज राहील आणि .9 हे थर्ड पेज राहील. अशा पद्धतीने तुम्ही एक्सपोर्ट पीडीएफ करू शकता, एक्सपोर्ट पीपीटी करू शकता आणि एक्सपोर्ट एक्सेल. एक्सपोर्ट एक्सेल कधी करणार आहे, जेव्हा तुमच्या डेटामध्ये टेबल्स असतील, ओके, मॅट्रिक्स असेल, त्यावेळी तुम्ही काय करू शकता, एक्सपोर्ट इन एक्सेल करू शकता. तर त्याला काहीतरी मिनिंग राहील, हे तुमच्या एक्सेलमध्ये येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण हे एक्सपोर्ट करू शकतो. डॅशबोर्ड ओपन झालं. ठीक आहे, हे मी डॅशबोर्ड डाउनलोड केलेला आहे. जेवढे पेजेस आहेत तेवढे सगळे पेजेस माझे इथे आलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पीपीटी सुद्धा डाउनलोड करू शकता. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे, पब्लिश करणं तर तुम्हाला माहितच आहे. डॅशबोर्डवरून पब्लिश अकाउंट, पब्लिशकडे जाणे, वर्कस्पेस सिलेक्ट करणे आणि पिन केल्यानंतर 3 ऑप्शन इम्पॉर्टंट आहेत, शेअर, सबस्क्राईब. डॅशबोर्डमध्ये असेल हा रिपोर्ट आहे. शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब हे 3 इम्पॉर्टंट आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आता पॉइंट आहे ह्या डॅशबोर्डला डेटा कनेक्टिव्हिटी. कारण की हा सध्या आहे लाईव्ह मध्ये म्हणजे सर्व्हरवर आहे. सर्व्हरवर आपण डेटा कनेक्टिव्हिटी कशी करणार आहे, तर पूर्णपणे मी करून दाखवू शकत नाही कारण माझ्याकडे क्रेडेन्शियल नाही आहेत. पण मी तुम्हाला प्रोसेस सांगेन कुठे आपल्याला जायचं आहे आणि कुठून कनेक्टिव्हिटी करायचं आहे. ठीक आहे, तर बघा, जेव्हा तुम्ही वर्कस्पेसमध्ये जाल, न्यू वर्कस्पेसमध्ये हा आपला डेटा आहे आणि डॅशबोर्ड आहे. तर हा आपला डेटा आहे. ठीक आहे, रिफ्रेश कराल तर ऑटोमॅटिकली रिफ्रेश होईल. ठीक आहे, जर तुमच्याकडे सबस्क्रिप्शन नसेल तर एरर येईल. आता मी काय करेन बघा, इथे 3 डॉटवर क्लिक करा आणि ते सेटिंग मध्ये जावा. ठीक आहे, सेटिंग मध्ये गेल्यानंतर हा जो सिमेंटिक मॉडेल आहे ना, ह्याच्यामध्ये बघा गेटवे आणि क्लाउड कनेक्शन, म्हणजे जो काही तुमचा SQL असेल, ओरॅकल असेल, अजून कोणते तुमचे सर्व्हर असतील, ओके,
तर इथून गेटवे आणि क्लाउड कनेक्शन थ्रू तुम्ही काय करू शकता, इथे कनेक्ट करू शकता. इथे जेव्हा तुम्ही कनेक्ट क्लिक करा, ओके, यू डोंट हॅव एनी डेटा गेटवे, म्हणजे तुमच्याकडे कोणताही गेटवे नाही आहे. ठीक आहे. तर गेटवे कुठे भेटेल, इथे बघा तुम्हाला एक ॲरो आहे, हा डाउनलोड. ठीक आहे. इथून तुम्ही काय करा, गेटवे डाउनलोड करा, डेटा गेटवे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही डेटा गेटवे डाउनलोड कराल तर इथे तुम्ही काय करा, डाउनलोड स्टँडर्ड मोड. ठीक आहे. कनेक्ट टू ऑन प्रिमिसेस डेटा सोर्स विथ पॉवर बीआय गेटवे. हा जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल, ओके, आता मी डाउनलोड करत नाहीये, जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तेव्हा डाउनलोड केल्यानंतर तो फक्त तुम्हाला काय विचारेल, जर एसक्यूएल असेल तर त्याचा सिक्रेट की, URL आणि सिक्रेट की जे काही क्रेडेन्शियल असतील ह्याचे एसक्यूएलचे ते मागे कनेक्ट केला की ऑटोमॅटिकली तो काय होईल, तुमच्या एसक्यूएलला कनेक्ट होईल. फक्त तुम्हाला त्याची क्रेडेन्शियल द्यायचं. तर हा गेटवे तुम्ही डाउनलोड करा आणि कनेक्ट करा. ठीक आहे. माझ्या आता एसक्यूएलची क्रेडेन्शियल नाही त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकणार नाहीये. ठीक आहे. जर कोणाला डाऊट असेल तर मला पर्सनली कॉल करा, मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. सिमेंटिक मॉडेल, गेटवे कनेक्शन अँड क्लाउड कनेक्शन इथून डाउनलोड करा. जो काही गेटवे आहे तो जेव्हा तुम्ही गेटवे डाउनलोड कराल तेव्हा ऑटोमॅटिकली इथे ऑप्शन येईल की तुम्ही तुमचे जे क्रेडेन्शियल आहे तिथे पुट करा, सर्व्हर चूज करा आणि क्रेडेन्शियल पुट करा. ऑटोमॅटिकली काय होईल, डेटा कनेक्ट होईल तुमच्या डॅशबोर्डला. मग तो काही रिअल टाइम डेटा जसा चेंज होणार आहे त्या पद्धतीने तुमचा डॅशबोर्ड चेंज होत राहणार. ठीक आहे. ही प्रोसेस आहे डेटा गेटवेची. तर हा पूर्णपणे जे आता आपण पाहिलेलं आहे, हे पाहिलेलं आहे पॉवर बीआय. आवाज ब्रेक होतोय. येस. आता आवाज येतोय का? येस सर, क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. तर आपण काय पाहिलेलं आहे आज, हा डॅशबोर्ड पब्लिश कसा करायचा. जो आता तुम्ही मोस्टली वर्किंग आहे तर त्यामुळे तुमच्याकडे क्रेडेन्शियल प्रोफेशनल ईमेल आयडी असेल, थोडं लॉग इन करा, पब्लिश करा आणि एकमेकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून थोडं तुम्हाला हँडी होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला डॅशबोर्ड पब्लिश करणार. ठीक आहे का? ओके सर. ठीक आहे. पुढचा पॉइंट बघा. आता आपण जे काल पाहिलं होतं ह्याच्यामध्ये मिसिंग व्हॅल्यू एक पाहिलं होतं आणि दुसरा मे बी फिल्टर केला होता आपण, फिल्टर करून आपण मिसिंग व्हॅल्यू ड्रॉप केले होते. तर हे 2-3 पॉईंट आहेत, हे आपण पाहूया, काय प्रॉब्लेम नाहीये. पण मला पुढे जायचं आहे. ठीक आहे. पॉईंट कोणता आहे, पॉईंट नंबर याचा डॅशबोर्ड आहे. हां, ठीक आहे. पॉईंट नंबर 11. ठीक आहे. हे झालेलं आहे, आपण कव्हर केलेलं आहे. रिफ्रेश नाव करतो, काही चेंजेस असतील मे बी. तर पॉईंट 12, पॉईंट 13, पॉईंट 14 आणि पॉईंट 15 हा आहे आपला डेटा क्वेरीचा पार्ट. ठीक आहे. पॉईंट 1 ह्याच्यामध्ये आपण पाहिले होते बेसिक चार्ट. पॉईंट 2 ह्याच्यामध्ये आपण पाहिले होते ऑदर चार्ट, म्हणजे बेसिक चार्ट नंतर जे वॉटरफॉल चार्ट वगैरे ते पाहिले होते. पॉईंट 3 मध्ये आपण टेबल अँड मॅट्रिक्स पाहिले होते. पॉईंट 4 मध्ये आपण कार्ड्स अँड फिल्टर्स पाहिले होते. पॉईंट 5 मध्ये आपण स्लायसर पाहिले होते. पॉईंट 6 मध्ये आपण मॅप पाहिला होता, लेट पाहिला होता, पण मॅप्स पाहिले होते. पॉईंट 7 मध्ये ऑब्जेक्ट अँड ऍक्शन पाहिले होते, जे बुकमार्क वगैरे. पॉईंट 8 मध्ये ॲडव्हान्स चार्ट पाहिलेत आपण, थर्ड पार्टी. पॉईंट 9 मध्ये डॅशबोर्ड क्रिएट केला होता आपण एक. पॉईंट 10
हा कोणता AI ऑप्शन आपण पाहिलेलं नाही, AI ऑप्शन पाहूया आपण. ठीक आहे. आणि पॉईंट 11 हा आहे पब्लिश. आणि पब्लिश नंतर पुढचे जे 4 पॉईंट आहेत 12, 13, 14 आणि 15. ओके, ते म्हणजे क्वेरीचे आहेत, ते ट्रान्सफॉर्मचे आहेत. 12, 13, 14, 15 इथे आपला क्वेरीज चालू झालेला आहे. ओके, तर क्वेरीमध्ये आपण काय पाहणार आहे? 12 मध्ये डेटा रो आणि कॉलम, 13 मध्ये टेबल एनी कॉलम, 14 मध्ये टेक्स्ट आणि 15 मध्ये ऍड कॉलम. मी तुम्हाला इथे दाखवतो म्हणजे तुम्हाला थोडं इझी जाईल. आपण बघा इथे ट्रान्सफॉर्म डेटाला जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा डायरेक्टली तुम्ही काय कराल, एका नवीन विंडोमध्ये रिडायरेक्ट व्हाल जिथे तुम्हाला क्वेरी लिहायची आहे. गो टू एरर, कारण की डेटा इथे ठीक आहे डेटा नाही आहे डेटा. ठीक आहे, डेटा आपण घेऊया न्यू सोर्स मधून घेऊया. एक्सेल डेटा 0.9 आहे का? डेटा आहे ओपन. ऑर्डर्स. बघा मी काय सांगतोय केअरफुली आहे का. इथे ट्रान्सफॉर्मचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर एक खालचे लाईन रीड करा. टेबल एनी कॉलम, टेक्स्ट कॉलम, नंबर कॉलम, डेट आणि टाइम. ठीक आहे, टेबल एनी कॉलम, टेक्स्ट कॉलम, नंबर आणि डेट आणि टाइम. मी टेक्स्ट पासून स्टार्ट करतो. टेक्स्ट मध्ये काय, जो डेटा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे जसं की शिप मोड, हे इथं वर्ड्स आहेत, लेटर्स आहेत, म्हणजे हा टेक्स्ट आहे. ह्याच्यामध्ये जे काही ऑपरेशन करायचं आहे ते सगळे टेक्स्टच्या ह्या सेक्शनमध्ये भेटतील. म्हणजे टेक्स्ट व्हेरिएबलवर काय आपण ऑपरेट करू शकतो हे सगळ्या गोष्टी इथे भेटतील. नंबर कॉलम, नंबर म्हणजे फॉर एक्झाम्पल सेल आहे, तर ह्याच्या रिलेटेड जे काही ऑपरेशन आहे ते नंबर कॉलम मध्ये भेटेल. जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते नंबर कॉलम मध्ये भेटेल. बघा, टेक्स्ट कॉलमवर जे काही ऑपरेशन आहे ते टेक्स्ट कॉलम मध्ये, नंबर मध्ये जे काही ऑपरेशन आहे ते नंबर कॉलम मध्ये, आणि डेटवर. आता इथे बघा, जेव्हा मी आपण काय करूया, डेटा टाईप हा ऑर्डर डेटा आहे पण इथे नंबर आहे, तर आपल्याला चेंज करावं लागेल. एक ऑप्शन आहे सिलेक्ट डेटा टाईप. सिलेक्ट डेटा टाईप हा ऑटोमॅटिकली डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो तुमचा डेटा टाईप. तर तुम्ही काय करू शकता, सपोज तुम्हाला डेटा टाईप माहित नसेल तर तुम्ही सगळे सिलेक्ट करा आणि डिटेक्ट ऑल डेटा टाईप, तर तो डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करा. तरी सुद्धा जर तो डिटेक्ट करण्यासाठी एबल नसेल तर तुम्ही मॅन्युअली डिटेक्ट करा. तर हा ऑर्डर डेटा आहे, मी ते होल नंबर आहे त्याच्याऐवजी मी ते करेन डेट रिप्लेस करा. ठीक आहे, हा झालेला डेटा. ओके, ह्या डेटला मॅन्युप्युलेशन करण्यासाठी इथे डेट आणि टाइम आहे. ठीक आहे, आता इथे टाइम का नाही, कारण की ह्या डेट मध्ये टाइम नाही आहे. जर आपण सपोज डेटा टाइप ठीक आहे, मी ह्याला क्लोज करतो क्वेरी एडिटरला. ठीक आहे, हा तुमचा मेन पॉवर बीआयचा मी सध्या कॅन्सल करतो. हा पॉवर बीआय आहे. जर तुम्हाला डेटा क्वेरीमध्ये जायचं असेल, म्हणजे डेटा ट्रान्सफॉर्म करायचा असेल, हा डेटा जर तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचा असेल, हा जो काही डेटा असेल, तर तुम्हाला इथं जावं लागेल ट्रान्सफॉर्म डेटामध्ये. किंवा जेव्हा तुम्ही डेटा लोड करता बघा, एक्सेल हा सॅम्पल सुपरस्टोअर ओपन कराल, हा ऑर्डर घ्याल, तेव्हा इथं डिरेक्टली लोड नंतर ट्रान्सफॉर्म डेटाचा ऑप्शन आहे. तुम्ही इथून सुद्धा डायरेक्टली ट्रान्सफॉर्म डेटामध्ये जाऊ शकता. ट्रान्सफॉर्म डेटा म्हणजे काय, डेटाला आपण थोडं काय करणार आहे, प्री प्रोसेसिंग करणार आहे किंवा मॅन्युप्युलेशन करणार आहे. आता इथे ट्रान्सफॉर्मचा ऑप्शन आहे, इथे मी
चेक करतोय कोणकोणते ऑप्शन. तर बघा, एक टेबलचा ऑप्शन आहे, म्हणजे पूर्ण टेबल रिलेटेड ऑपरेशन आहे. एक आहे टेक्स्ट कॉलम, म्हणजे ज्या कॉलम मध्ये फक्त टेक्स्ट आहे, ABC हा टेक्स्ट आहे, तर ह्या कॉलमवर जे काही ऑपरेशन करायचं आहे ते टेक्स्ट कॉलम मध्ये आहे. हा आहे नंबर कॉलम, ज्या डेटामध्ये फक्त नंबर्स आहेत, जसं की सेल आहे, प्रॉफिट आहे, तर त्याच्यावर आपण काय ऑपरेशन करू शकतो. नंबरवर टेक्स्ट ऑपरेशन करू शकत नाही, टेक्स्टवर नंबर ऑपरेशन करू शकत नाही, तर नंबरवर फक्त नंबरचे. आता डेट आणि टाइम कशावर अप्लाय करू शकतो आपण, जर आपल्याकडे डेट असेल तर आपल्याकडे ऑर्डर डेट आहे पण त्याचा डेटा टाईप चुकीचा आहे, तर डेटा टाईप आधी आपण चेंज करू. तो जेव्हा डेटा होईल तेव्हा ऑटोमॅटिकली हा एनेबल होईल. तर बघा, आपण डेट रिलेटेड चेंजेस करू शकतो. आता इथं टाइम का आलेला नाहीये, कारण की ह्या डेटमध्ये टाइमच नाहीये. जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही टाइम रिलेटेड पण काही गोष्टी मॅनिप्युलेशन करू शकता, चेंजेस करू शकता. म्हणजे टेक्स्ट कॉलम, नंबर कॉलम, डेट आणि हा एनी कॉलम आहे, म्हणजे ह्या तिन्हीपैकी कोणताही कॉलम असेल तरी चालेल. त्याच्यावर काही ऑपरेशन करायचं असेल तर सर्व ऑपरेशन इथे, म्हणजे कोणताही कॉलम चालेल. म्हणजे आपण आपल्या क्वेरीला एकूण 5 सेक्शन मध्ये डिवाइड करतोय, 4 सेक्शन म्हटलं तरी काय हरकत नाही. नंबर कॉलम, टेक्स्ट कॉलम, डेट कॉलम, एनी कॉलम. आणि हा जो टेबल आहे तो आपण साईडला, म्हणजे सायमल्टेनियसली थोडं थोडं पाहूया आपण. ठीक आहे. तर 4 सेक्शन मध्ये आपण क्वेरी लर्न करणार आहोत. एनी कॉलम, टेक्स्ट कॉलम, नंबर कॉलम आणि डेट कॉलम. म्हणजे प्रत्येक व्हेरिएबल कसा हँडल केला जातो डेटा टाईप नुसार आपण पाहणार आहे. तर सिंपल मी एकच प्रोसिजर तुम्हाला करून दाखवतो, जेणेकरून थोडी किमान आयडिया येईल तुम्हाला. हे जे नेम आहेत, मला ह्या सर्व नेमला कॅपिटल लेटर करायचं आहे. हे आपण नंतर पाहणार आहे, फक्त तुम्हाला मी अजून एक ऍडिशनल गोष्ट सांगायची आहे म्हणून मी फक्त प्रोसेस करतोय. फॉर्मॅट अप्पर केस, हे सगळे अप्पर झाले बघा, आहे त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. जर तुम्हाला ओरिजिनल हे हवा असेल आणि हा चेंज झालेला हे हवा असेल तर त्यासाठी काय करायचं, तुम्ही जे काही ऑपरेशन कराल तर इथे ते नोट होतील. जसं की तुम्ही अप्पर केस केलेला आहे, हे जर कॅन्सल केला तर ती प्रोसेस अंडू होऊन जाईल. तुम्हाला ही प्रोसेस पुन्हा करावी लागेल, अप्पर केस, परत इथे नोट होईल. ठीक आहे. तर मी ह्याला रिमूव्ह करतो. मला काय करायचं, ह्याला अप्पर करायचं पण नवीन कॉलम पाहिजे. तर हा जो ट्रान्सफॉर्म आहे ना, तर त्याच्या साईडला एक ऍड कॉलमचा ऑप्शन आहे, ऍड कॉलम. बघा, ऍड कॉलम मध्ये त्याच गोष्टी आहेत, टेक्स्ट, नंबर, डेट. टेक्स्ट, नंबर, डेट. जे ट्रान्सफॉर्म मध्ये जे साईन आहेत तेच ऍड कॉलम मध्ये आहेत. फक्त ह्यात सीन काय आहे, तुम्ही जे ऑपरेशन करणार आहे तो एका नवीन कॉलम मध्ये ऍड होईल, एवढंच. आणि ओरिजिनल तुमचा जो आहे तसाच राहणार आहे. ऑपरेशन चेंज नाही, फक्त नवीन कॉलम हवा असेल तर नवीन कॉलमसाठी ऍड कॉलमचा उपयोग करा. आहे त्याच्यामध्ये चेंजेस करायचं असेल तर ऍज इट इज ट्रान्सफॉर्मच वापर करा. सिंपल आहे बघा. तर हे ऍड कॉलम आणि हे ट्रान्सफॉर्म, तर दोघांमध्ये ऑप्शन सेमच आहेत. फक्त प्रोसेस कशी होणार आहे, ट्रान्सफॉर्म मध्ये आहे त्या कॉलम मध्ये चेंज होणार आहे आणि ऍड कॉलम मध्ये एक नवीन कॉलम ऍड होईल जे तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे. आता होम मध्ये काय आहे, इथे टेक्स्ट मध्ये स्प्लिट आहे, फॉर्मॅट आहे, एक्स्ट्रॅक्ट आहे. तर होम मध्ये काय, होम मध्ये स्प्लिट आहे. ओके, हे रिप्लेस टेक्स्ट मध्ये पण आहे. म्हणजे इथे तुम्हाला क्विक ऍक्सेस साठी तेच ऑप्शन इथे सुद्धा दिलेले आहेत. हे ट्रान्सफॉर्मचे ऑप्शन दिसतात का इथे, ट्रान्सफॉर्म. हे सगळे कुठले ऑप्शन्स आहेत, हे इथलेच ऑप्शन आहेत. म्हणजे रिपीट झालेत बघा, किती ऑप्शन रिपीट झालेत. हेच ऑप्शन इथे होम मध्ये अवेलेबल आहेत ट्रान्सफॉर्मचे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फक्त हा जर ट्रान्सफॉर्म तुम्ही लर्न केला पूर्ण, तर तुम्ही क्वेरी लर्न केल्यासारखी आहे, पूर्ण क्वेरी. आता हा ट्रान्सफॉर्म आहे काय, तर हा एक लँग्वेज आहे ज्याला म्हटलं जातं यम लँग्वेज. कोणती लँग्वेज म्हटली जाते, यम लँग्वेज. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोड लिहायचा असतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मला
हा जो कोणता व्हेरिएबल आहे, एक मिनिट, कोणता व्हेरिएबल होता तो, सपोज हा सिटी आहे, ठीक आहे, सिटी आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला काय करावं लागतं, कोड लिहावं लागतं. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक लिहिण्याचा ट्राय करूया, टेक्स्ट डॉट अप्पर. इथे केस सेन्सिटिव्ह आहे, लक्षात ठेवा, एम लँग्वेज केस सेन्सिटिव्ह आहे. आता हा कोड लिहायची गरज आहे का तुम्हाला, तर नाही, हे कोड लिहायची गरज नाही. सिटी कॉलम, ठीक आहे, बघू आपण. तर हा कोड लिहायची गरज आहे का, नाही. तर हे कोड लिहायची गरज नाही. हे कोड लिहायला लागू नये म्हणून त्यांनी काय केलेले, हे सगळे ऑप्शन इथं बटनच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला अप्पर करायचं ना, तर सिम्पली तुम्ही, एक मिनिट, आता हा एवढा मोठा कोड आहे, ओके, हे आपण लिहू शकतो का, नाही लिहू शकत. आपण एम लँग्वेज शिकायचं नाही, आपल्याला डॅक्स शिकायचं आहे. डॅक्स आणि एम लँग्वेज हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. एम लँग्वेज फक्त डेटा प्री प्रोसेससाठी वापरलं जातं, डॅक्स हा अनालिसिस साठी वापरला जातो. ओके, डेटा अनालिसिस एक्सप्रेशन हा आहे एम लँग्वेज. तर आपण एम लँग्वेज शिकायचं नाहीये, आपण एम लँग्वेजचा यूज करू शकतो युझिंग बटन. ओके, हे जे बटन्स आहेत ना, ह्या बटनचा यूज करून तुम्ही लँग्वेज शिकून घ्या. फॉर एक्झाम्पल हा डिस्काउंट आहे, ओके, ह्या स्टँडर्ड मध्ये गेलात किंवा आपण स्टँडर्ड मध्ये अजून काय सायंटिफिक मध्ये हे सगळे आहेत ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. आता मायनस, ठीक आहे, हा प्रॉफिट आहे बघा, हा असेंडिंग आहे, मायनस पण आहे. तर मी सायटिंग मध्ये जाऊन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू करेन. ठीक आहे, ऍब्सोल्यूट म्हणजे मायनसचा प्लस झाला. ठीक आहे, आता ह्याच्यासाठी हा कोड लिहावा लागतो, हा जो कोड आहे हा लिहावा लागतो. तर मी कोड लिहिलेला आहे का, नाही. तर मला हे कोड शिकायची गरज नाही, डिरेक्टली बटन्स आहे ते बटनचा वापर करा आणि जेवढे प्री प्रोसेसिंग इम्पॉर्टंट आहेत ते सगळे बटनच्या फॉर्मॅटमध्ये डिरेक्टली क्लिक करून तुम्ही ट्रान्सफॉर्म करून घ्या. ठीक आहे, तर आपण एम लँग्वेज शिकण्यामध्ये आपण टाइम नाही घालवणार, आपण बटनचा यूज करून आपण ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे आणि आपण डॅक्स लँग्वेज शिकणार आहे. डॅक्स लायब्ररी आहे, लँग्वेज नाही, डॅक्स लायब्ररी आहे. आपण डॅक्स लायब्ररी शिकणार आहे. डॅक्सचे कोड आणि एम लँग्वेजचे कोड हे दोन्ही सुद्धा वेगळे आहेत. डॅक्सचे एम लँग्वेज मध्ये चालत नाहीत, एम लँग्वेजचे डॅक्स मध्ये चालत नाहीत, हे माहिती असू द्या, नाहीतर तुम्ही इथे डॅक्सचे कोड लिहा, इथे चालत नाही. तर एकूण ओव्हरऑल कन्सेप्ट सांगायचा हा हेतू आहे. क्वेरी आणि डॅक्स हे दोन्ही वेगळे आहेत. क्वेरीमध्ये एम लँग्वेज आहे, डॅक्स मध्ये एक लायब्ररी आहे आणि ह्या क्वेरीमध्ये बटनचा यूज करून आपण डेटाला ट्रान्सफॉर्म करणार आहे, प्री प्रोसेसिंग करणार आहे, जे आपण उद्यापासून स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये टेक्स्ट कॉलम, नंबर कॉलम, डेट कॉलम आणि एनी कॉलम, ठीक आहे, ह्या 4 गोष्टी आपण पाहणार आहे. कारण ह्याच्या व्यतिरिक्त डेटाच नसतो आपला. ठीक आहे, मग ते ट्रान्सफॉर्म असेल, ऍड कॉलम असेल किंवा अजून हे काही कॉलम, हे काही कन्सेप्ट असतील, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण गो थ्रू करणार आहे येत्या 4 दिवसामध्ये. ओके, कारण की 4 दिवसाचा आपण एक शेड्यूल ठेवलेला आहे. इथे पाहिलं तर तुम्हाला दिसेल 12, 13, 14, 15. ठीक आहे, 12 मध्ये काय आहे, ओके, हे बेसिक आहे. 13 मध्ये टेबल आणि एनी कॉलम आहे. 14 मध्ये टेक्स्ट आणि नंबर आहे आणि इथे जनरल आहे. तर सिक्वेन्स आपण पाहूया नंतर काय सिक्वेन्स ठेवायचा, परंतु एवढे पॉइंट्स आपण कव्हर करणार. कोणाला काही डाऊट असेल विचारू शकतो. डेट फॉर्मॅट रिलेटेड एक डेट फॉर्मॅट रिलेटेड जेव्हा आपण डेट फंक्शन मध्ये येऊ ना, ऑर्डर, डेट अँड टाइम, त्यावेळी मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे, आपण एक एक कन्सेप्ट क्लिअर करू, मध्ये अचानक कन्फ्युजन नको कोणालाही.
सर पर्टिक्युलर सेल ज्याचं डेटा टाईप असतं ते वरती मेनू बार मध्ये दिलेलं आहे शॉर्टकट मध्ये. फ्रॉम बरोबर. प्रश्न नाही समजला मला. आता तुम्ही जसे म्हणले होते थोड्या वेळापूर्वी ऑर्डर डेटला डेट अँड टाइम आहे, जसं ज्या कॉलम आता जे टेक्स्ट आहे तिथे टेक्स्ट रिलेटेड येतील मेनू बारला वरती ट्रान्सपोर्ट डेटा. हो त्याचा पर्टिक्युलर डेटा टाइप जो आहे त्या पर्टिक्युलर त्या सेक्शन मध्ये जायचं आपल्याला. हो करेक्ट. आता इथे एबीसी आहे म्हणजे तो टेक्स्ट आहे, इथे 1 2 3 आहे म्हणजे तो नंबर आहे, इथे कॅलेंडर आहे म्हणजे, आणि इथे घड्याळाचं साइन आहे म्हणजे तो डेट आणि टाइम आहे. फक्त कॅलेंडर असेल तर तो डेट आहे. ठीक आहे. जर हा 1 2 3 असेल तर नंबरच्या सेक्शन मध्ये जावं लागेल, दुसऱ्या सेक्शन मध्ये जाऊन चालणारच नाहीये. ठीक आहे. जर एबीसी असेल तर टेक्स्ट मध्ये जावं लागेल तुम्हाला. जर हा ऑर्डर अँड डेट असेल तर डेट अँड टाइम मध्ये जावं लागेल. आणि पर्टिक्युलर मॅन्युअली करण्यापेक्षा एकट्टे आपण एनी कॉलम मध्ये जाऊन डिटेक्ट डेटा टाइप करायचं. हा, हे डिटेक्ट डेटा टाइप एक ऑप्शन आहे. ओके. काही वेळेला ते सक्सेस होतं, काही वेळेला ते फेल होतं. जिथे फेल होतं तिथे तुम्हाला मॅन्युअली चेंज करावं लागेल. ओके. ठीक आहे. अजून काही डाऊट? क्वेरी तुम्ही शिकला आहे का? क्वेरी झाले का तुमचं ह्याच्या अगोदर? हो सर, राहुल सरांच्या याच्यात आधी क्वेरी शिकवली होती, तर आम्हाला म्हणजे सुरुवातीला क्वेरी शिकला का? हो. म्हणजे सुरुवात क्वेरी पासूनच केली का? हो. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट, नंबर, एनी कॉलम, टेबल असे 4 पार्ट मध्ये शिकला असाल तुम्ही. डेट आम्हाला तसं नाही शिकवलं जसं तुम्ही शिकवलं. आम्हाला डायरेक्ट त्यांनी स्टेप बाय स्टेप शिकवलं. नंतर फक्त आम्ही याच्यामध्ये डेट अँड टाइम शिकलो, यूज रो हेडर शिकलो, डॅक्स पण झालं, डॅक्स पर्यंत शिकलो, पण ते नंतर चाललं सर. ओके ठीक आहे. आपण क्वेरी आणि डॅक्स ह्या दोघांना वेगवेगळं सध्या हँडल करणार आहे. आता फक्त तुम्ही क्वेरीवर लक्ष द्या. 4 सेशन मध्ये क्वेरी होऊन जाईल. आणि बेसिक कन्सेप्ट आहेत हे तुम्ही ना 10th ला 12th ला शिकलेल्या गोष्टी आहेत. ओके. हे तुम्ही शिकायच्या अगोदर सुद्धा तुम्ही करू शकता. काय करायचं आहे? स्टॅटिस्टिक, सम आहे, मिनिमम आहे, मॅक्झिमम आहे, मिडियम आहे. ओके. ह्या स्टँडर्ड मध्ये काय आहे? मल्टिप्लाय, सबट्रॅक्शन, डिवाइड, हेच तर आहे. हे सायंटिफिक मध्ये एक आहे, रेशो आहे, स्क्वेअर रूट आहे, एक्सपोनेन्शियल, लॉगरिथम. ह्याच्यामध्ये पलीकडे दुसरं काहीच नाहीये. एक्स्ट्रा पण येतात. हा, एक्स्ट्रा हा टेक्स्ट मध्ये येईल, नंबर मध्ये पण आहे, पण इथे टेक्स्ट एक्स्ट्रा मोस्टली जर टेक्स्ट मध्ये असतो. यस, डिलिमिटर, आफ्टर डिलिमिटर हे पण हो. हे तुम्ही सुद्धा गो थ्रू केलं तर ना हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल. पण काही प्रॉब्लेम नाही, आपण घेणार आहे. ठीक आहे. नाही केलं तरी चालेल, प्रॅक्टिस साठी केलं तर वेल अँड गुड. ठीक आहे. ठीक आहे. मग आपण आज थांबूया, उद्या आपण कंटिन्यू करूया. ओके. ओके सर. थँक्यू सर. ओके.